नमस्कार मित्रांनो, 100 मीटरसाठी स्पीड वाढवण्यासाठी कोणता वर्कआउट केला पाहिजे त्यासाठी आपला टास्क 1 आहे 100 मीटर स्पीडसाठी। तर मित्रांनो, रनिंग करण्यासाठी तुम्हाला एकदम पायामध्ये करंट पाहिजे, त्यासाठी कोणता वर्कआउट केला पाहिजे मी करून दाखवतो। त्याचे तुम्ही प्रत्येकी 1-1 मिनिटाचे 5 सेट करायचे आहेत। पाहू शकता, आता करून दाखवतो मी। तर मित्रांनो, तुम्ही आता मी केलेले 2 सेट दाखवलेले आहेत, त्याचा फायदा सांगतो। जो हायनिंगचा सेट होता त्याचा असा फायदा होतो की तुम्ही ज्यावेळेस रनिंग करत असता त्यावेळेस तुमचा पाय काही कारणाला असं पडते, ती वाकडे पडते, तर आपला पूर्ण प्रॉपर पाय असा येत असतो, असा जात असतो, पाहू शकताय। आणि पूर्ण तुमची जी मुवमेंट असते इथून होते। रनिंगला हेच पाहिजे आपल्याला की प्रॉपर पाय इथून अँगल मधून उचलला पाहिजे असा, त्याचं ही बी पूर्ण। आणि जोपर्यंत इथनं तुम्ही पाय उचलत नाही तोपर्यंत रनिंगला पण स्पीड येत नाही तुम्हाला, आणि स्टेपिंग पण मोठ्या पडत नाही। आणि जो हा वर्कआउट करून दाखवला मी जम्पिंगचा, त्यानं तुमच्या या थाईजमध्ये पॉवर येईल। स्क्वॉट मारू शकता, परंतु आपण गावठी वर्कआउट आहे हा तुम्ही करा, नक्कीच तुमच्या 100 मीटरमध्ये इम्प्रूव्हमेंट होऊन जाईल। जय हिंद।